तर मुलांना आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश. इंग्लिशमधला आपला जे 2.1 आहे हे युनिट 2 मधील 2.1 जो आपली पोएम आहे ती आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजेच काय तर तुलना करणे आणि ती कशाची तुलना केली जाते ते आज आपण शिकणार आहोत. तर बघा मुलांनो, कंपॅरिझनमध्ये आपण ही जी पोएम आहे ते आपण लर्न करणार आहोत. तसेच गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण काय करणार आहोत तर ही जी पोएम आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर शिकूया आपण कंपॅरिझन. आता बघा, कंपॅरिझन म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की कंपॅरिझन म्हणजेच काय तर तुलना. एखाद्या गोष्टीशी काय करत असतो आपण, तुलना करत असतो. समजा आपल्याकडे एखादी चांगली पेन्सिल असेल, चांगल्या दर्जाची पेन्सिल असेल आणि इतराकडे जर ती नसेल तर मग इतर काय करत असतो, आपल्या पेन्सिलीशी तशी तुलना करत असतो. म्हणजेच आपल्याकडे देखील एखादी गोष्ट नसेल आणि दुसऱ्यांकडे असेल तर मग आपण काय करतो तर आपण हे दावे करायला सुरुवात करतो. म्हणजे आपण असं बघत असतो की मलाही काय पाहिजे तर याच्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाची काय हवी आहे तर एखादी गोष्ट हवी आहे. म्हणजेच आपण सतत काय करत असतो, कंपॅरिझन करत असतो. मी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे, तो त्याच्यापेक्षा बेस्ट आहे, असे कंपॅरिझन जे आहे ते होत असतं. अशी जी तुलना आहे ते आपण करत असतो. म्हणून बघा, इन दिस पोएम वी विल सी कंपॅरिझन ऑफ द ऑपोजिट्स. नेहमी आपण बघा जे ऑपोजिट्स असतात, विरोधी असतात, त्यांच्याशी आपण काय करत असतो, तुलना करत असतो. जसे की आपल्यामध्ये जर एखादा चांगला गुण असेल, समजा आपण जर खूप हेल्पफुल असू, कुणाची मदत करण्यासाठी काय असू, नेहमी रेडी असू, तर ही जी क्वालिटी आहे ती तुमच्यामधली कशी आहे, अतिशय बेस्ट आहे. पण ती कुणाहीमुळे आपल्याला आपल्यातली जी काही चांगली गुण आहे ते आपल्याला अजिबात सोडायचे नाही आहे. म्हणजेच आपल्याला जे काही लाईफ आहे त्याच्यामध्ये काय येत असतात तर चढ उतार हे येतच असतात. मग आपण म्हणतो जर त्याने मला मदत केलीच नाही तर मी का बरं त्याची मदत करायची. पण जर तुझा हेल्पिंग नेचर आधीपासूनच आहे तर मग ते इतरांमुळे का आपण चेंज करायचं असतं. म्हणूनच आपल्यामध्ये जे काही उपजतच गुण आहे, लहानपणापासूनच आपल्यामध्ये काहीतरी काय असतं, स्किल असतं. आणि ते स्किल जे आहे जेव्हा आपण समाजात वावरत असतो आणि इतरांचे जे काही नेचर आहे, स्वभाव आहे ते आपण बघत असतो आणि त्यांच्यामुळेच आपण आपल्यामध्ये काय करून घेत असतो तर चेंजेस करून घेत असतो, आपण बदल करून घेत असतो. आणि नेहमी आपण काय करत असतो तर एकमेकांशी तुलना करत असतो, कंपॅरिझन करत असतो. जसं बघा, आग आणि पाणी हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहे, एकमेकांच्या विरोधात आहे. आगीचं काम काय आहे, भडकणं, आणि कामाचं जे पाणी आहे त्याचं काम काय आहे तर आगीला विझवणं. म्हणजेच यांची आपण तुलना करू शकतो का तर नाही करू शकत. का कारण ते अतिशय म्हणजेच एकमेकांच्या काय आहे तर अपोजिट आहेत. म्हणून ते एकमेकांशी काय करू शकत नाही तर तुलना आपण करू शकत नाही. जसे खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि एक खूप गरीब व्यक्ती आहे. आपल्याला तर माहितीच आहे की जो खूप श्रीमंत व्यक्ती असतो तो फक्त कमावण्याच्या मागे सततचा असतो, पण समाधानकारक अशी झोप मात्र त्याला येत नाही. का बरं? कारण त्याच्या डोक्यामध्ये सततचे काय विचार चाललेले असतात की हा जो पैसा पाणी आहे आणखी कसा आपण दुपटीने, तिपटीने, 4 पटीने आपण हे वाढवू शकतो. हे जे विचार आहे सतत त्याच्या मनात चाललेले असतात आणि कसा आपल्या 7 पिढ्या ज्या आहेत त्या बसून खातील, सुख समृद्धीत राहतील, असा नेहमी विचार जो आहे श्रीमंत माणसाच्या मनात चाललेला असतो. पण गरीब माणसाच्या मनात काय विचार चाललेला असतो की आता मला सकाळचं जेवण मिळेल की नाही, रात्रीचं जेवण मिळेल की नाही, याची तो अजिबात चिंता करत नाही. त्याचा विश्वास कशावरती असतो तर फक्त श्रमावरती त्याचा विश्वास असतो, कष्टावरती त्याचा विश्वास असतो. म्हणजे सकाळी जी काही चटणी भाकर मिळेल ती तो घेतो आणि काय करत असतो की दिवसभरामध्ये जे काही कष्ट त्याला करायचे असतात तो करतो आणि साहजिकच आहे कष्ट केल्यानंतर रात्रीची भाकरी जी आहे ती त्याला मिळते आणि दिवसभर कष्ट केल्यामुळे काय होतं की त्याला समाधानाची झोप लागते. आपण बघितलेलं आहे की श्रीमंत लोक जे आहे ते झोप येण्यासाठी काय करत असतात तर औषधे घेत असतात. पण गरीब लोकांना काय येत असते तर समाधानकारक अशी त्यांना झोप येत असते, कारण ते फ्युचरचा विचार करत नाही. पण श्रीमंत लोक काय करत असतात, फ्युचरचा विचार करत असतात. ही जी तुलना आहे ती देखील इथे होऊ शकत नाही. म्हणजेच इथे अपोजिट जी तुलना आहे ती केली गेलेली आहे. याचं
जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण इथे करून घेणार आहोत. बघा, फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. आता इथे काय सांगितलेलं आहे, फास्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जलद किंवा गती, कशाची गती असते, तर हे जे स्पेसशिप आहे, अवकाशयान आहे, साहजिकच आहे, त्याची जी गती आहे ती आपल्याला माहितीच आहे की किती वेगाने हे अवकाशयान आकाशामध्ये उंच उडतं. आणि स्नेल, सेल म्हणजे बघा इथे आपल्याला हा दिलेला आहे स्नेल. हा काय आहे तर स्नेल आहे आणि हे आहे स्पेसशिप. हे जे अवकाशयान आहे ते अगदी वेगाने, अगदी गतीने काय करत असतं, अवकाशामध्ये झेप घेत असतं. आणि हे जे स्नेल आहे ते अगदी हळूवार, तुम्ही कधी स्नेल, हे स्नेल म्हणजेच काय तर गोगलगाय, हे जे गोगलगाय आहे तुम्ही बघितलं असेल तर तिची गती अतिशय स्लो आहे. म्हणजे बघा इथे फास्ट आणि स्लो हे दाखवलेलं आहे, म्हणजेच इथे कशाचा ह्या दोन्ही शब्द जे आहे एकमेकांचे कसे आहेत तर ऑपोजिट आहेत. बघा, फास्ट काय आहे तर हे स्पेसशिप आहे आणि स्लो कोण आहे तर ही स्नेल आहे. ह्या दोघींचा गतीचा जो विचार आहे ह्या ओळीमध्ये, लाईनमध्ये केला गेलेला आहे. म्हणजेच इथे कशाचा विचार केलेला आहे, गतीचा विचार केलेला आहे, स्पीडचा विचार केलेला आहे. तर बघा हे एकमेकांचे कसे आहेत, ऑपोजिट आहे. आता स्नेल जो आहे तो अवकाशयानाप्रमाणे अगदी वेगवान असं चालणार आहे का, नाही. आणि जो स्पेसशिप आहे तो स्नेलप्रमाणे अगदी स्लोली असं चालणार आहे का, तर नाही. म्हणजेच ही एकमेकांचं काय झालेलं आहे, ऑपोजिट गोष्ट झालेली आहे. आता जो पुढचा आपला पॉइंट आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, बिग इथे सांगितलेलं आहे बिग ॲज अ डायनासॉर. आता डायनासॉर कोण आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून बघा बिग ॲज डायनासॉर, स्मॉल ॲज नेल. आता इथे जे नेल आहे, नेल म्हणजेच काय तर नख, आणि हा आहे डायनासॉर, एक प्राणी, आणि त्याची ही दाखवलेली आहे नखे. तर इथे बिग आणि स्मॉल म्हणजेच काय, इथे फरक जो आहे तो दर्शवला गेलेला आहे. जसं की बिग ॲज अ डायनासॉर, डायनासॉर कसं असतं, खूप मोठा, बल्लाढ्य, भव्य असा असतो, आणि त्याचे नखे बघा, नेल जे आहेत, आपली नखे बघा कशा आहेत तर अतिशय लहान आहे, स्मॉल आहे, लहान आपली नखे असतात. जसे डायनासॉरचे पण त्याच्या कृतीपेक्षा कसे आहे, नखे ही लहान आहे. बिग आणि स्मॉल इथे देखील आपल्याला हे जे वर्ड्स आहे हे कसे आहे तर ऑपोजिट आहे. म्हणजे यांच्यामध्ये तुलना होऊ शकते का, तर नाही होऊ शकत. जसं की एखादी स्मॉल गोष्ट, लहान गोष्ट ही मोठी होऊ शकत नाही, आणि मोठी गोष्ट ही लहान होऊ शकत नाही. तर इथे ऑपोजिट ही जी क्रिया आहे, ॲक्टिव्हिटी आहे ती घडलेली आहे. आणि हे दोघं जे आहेत ते कसे आहेत तर विरोधाभास आहेत. म्हणजेच इथे काय दिसून येत आहे तर ऑपोजिट दिसून येत आहे. म्हणून बिग आणि स्मॉल यांच्यामध्ये काय दर्शवलेलं आहे तर फरक दर्शवलेला गेलेला आहे. डिफरन्स जे आहे या दोघांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतो बघा, नेक्स्ट असं आहे की फ्रान्स ॲज अ टायगर. आता टायगर बघा हा कसा असतो, अगदी भयंकर असा टायगर असतो. आता तुम्ही कधी वाघ बघितलेला आहे का, वाघ कसा असतो तर अतिशय क्रूर असतो, भयानक असतो. तर वाघ कसा असतो, अतिशय क्रूर असतो, भयानक असतो. आणि त्या वाघाला जेव्हा आपण एखाद्या वेळेस बघतो तेव्हा तिथे आपण थांबतो का, नाही, तर धूम पळत सुटतो. म्हणजेच काय आहे तर इथे हा जो वाघ आहे तो कसा आहे, क्रूर आहे, खूप भयानक आहे. बघा आपण देखील जेव्हा लाईव्ह प्रत्यक्षात जेव्हा आपण टायगर बघतो तेव्हा आपण सुद्धा कसे होतो, खूप घाबरतो आणि तिथून आपण धूम ठोकतो. तसेच जेंटल ॲज लॅम्ब, आणि जे लॅम्ब असतं म्हणजे काय तर कोकरू, हे जे लहान पिलू असतं ते कसं असतं तर ते अतिशय सॉफ्ट असं असतं. म्हणजे इथे आपल्याला काय दर्शवलं गेलेलं आहे, फ्रँस अँड जेंटल याच्यामध्ये जेंटल ॲज अ लॅम्ब हे काय आहे, एक कोकरू आहे, मेंढीचं जे कोकरू आहे ते एक इथे कोकरू आहे, ते कसं आहे तर अतिशय सॉफ्ट आहे. आता याच्यामधून आपल्याला भीती कुणाची वाटणार नाही हे देखील आपल्याला माहीत आहे. तर या लॅम्बची जी भीती आहे ती आपल्याला वाटणार नाही. आपल्याला ते जे लॅम्ब आहे, ते जे कोकरू आहे ते घ्यावंसं वाटेल आणि त्याच्यासोबत आपल्याला खेळावंसं वाटेल. पण जेव्हा आपण टायगर बघतो, हा जो चिडलेला टायगर आहे, भयंकर असा टायगर आहे, त्याला जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र तिथे काय होतं, आपण खूप घाबरलो जातो.
पण विरोधाभास बघा, ऑपोजिट बघा काय आहे, तर हा लॅम्ब आहे. जर याला आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याला उचलून घ्यावं असं वाटतं, त्याच्याशी खेळावं असं आपल्याला वाटतं. पण हेच फिलिंग आपल्याला टायगरच्या बाबतीत येणार आहे का? तर नाही येणार, कारण हे दोघंही कसे आहेत तर विरोधाभास असे आहे, ऑपोजिट आहेत. म्हणून एका ठिकाणी काय दाखवलं गेलेलं आहे तर अगदी हार्ड म्हणजेच काय तर भयानक असा दाखवलेला आहे, आणि एका ठिकाणी कसं सॉफ्ट, जिथे आपली जी फिलिंग आहे ती कशी होणार आहे की एक प्रेमाची जी फिलिंग आहे ते आपल्याला ह्या कोकरूबाबत जागृत होणार आहे. आणि एक भय जे आहे ते कुठे निर्माण होणार आहे, जेव्हा आपण टायगरला पाहू तेव्हाच आपले भय जे आहे, भीती जी आहे ते आपली तिथे निर्माण होणार आहे. म्हणजेच इथे कंपॅरिझन काय केलेलं आहे की एका ठिकाणी आपल्याला काय वाटत आहे तर भीती वाटत आहे, आणि एका ठिकाणी ह्या लॅम्बविषयी आपल्याला जिव्हाळा वाटत आहे. तर असे कंपॅरिझन याच्यामध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. नेक्स्ट लाईन आपण इथे बघू शकतो की सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. आता हे काय आहे, सोअर ॲज अ लेमन. आता लेमन जे असतं ते कसं असतं आपल्याला माहिती आहे की लिंबू कसं असतं, आंबट असतं. आणि स्वीट ॲज अ जाम, आणि जाम कसं असतं, आपल्याला सगळ्यांना जाम खूप आवडतो, ब्रेड जाम. आपण सकाळच्या चहा नाश्त्याला जो आहे ब्रेड आणि जाम जो आहे तो आपण काय करत असतो, खात असतो. म्हणून हे जे जाम आहे ते आपण काय करत असतो तर ब्रेडला लावून आपण ते खात असतो. आणि हे काय आहे तर लिंबू आहे, आणि हे जे लिंबू आहे ते आपण काय करत असतो तर आंबट जे आहे ते आपल्याला माहिती आहे कसं आहे, लिंबू हे आंबट आहे आणि जाम कसा आहे, गोड आहे. मग इथे तुलना कशाची केली गेली आहे बघा, तर आंबट आणि गोडची जी तुलना आहे, कंपॅरिझन जे आहे ते आंबट आणि गोड म्हणजे सोअर आणि स्वीट याच्यामध्ये केली गेलेली आहे. आणि ती आंबट हे आंबटच राहणार आहे आणि गोड हे गोडच राहणार आहे. आणि इथे बघा नेक्स्ट आहे ड्राय ॲज द डिसेट आणि वेट ॲज द सी. आता बघा डिसेट म्हणजेच काय की हे जे वाळवंट आहे ते कसं असतं, ड्राय असतं. आपल्याला माहिती आहे की कोरडं जे उष्णता आहे ते कुठे असते तर ह्या वाळवंटामध्ये असते. आणि वेट ॲज अ सी म्हणजे समुद्राच्या ठिकाणी काय असतं, सगळीकडे ओलावा असा असतो, वेट म्हणजे ओलावा. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत आहे, ओलावा दिसून येत आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी काय दिसून येत आहे की ड्राय म्हणजेच काय तर कोरडेपणा दिसून येत आहे. हे या दोघांमधील काय आहे, कंपॅरिझन आहे. आणि जी नेक्स्ट आपली लाईन आहे ती अशी आहे की स्क्वायर ॲज अ हाऊस, स्क्वायर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. स्क्वायर ॲज अ हाऊस आणि राऊंड ॲज अ पी. आता आपण हा जो दाना आहे कशाचा, आपण आता जे ग्रीन पीस असतात, जे हिरवे मटार असतात त्याचे जे दाणे असतात ते कसे असतात तर ते अगदी गोलमोटर असे त्याचे दाणे असतात. आणि हा जो हाऊस आहे, हा हाऊस कसा आहे तर तो स्क्वायर ॲज अ हाऊस म्हणजे कसा चौकोनी असा काय आहे तर हा हाऊस आहे. आणि ह्या गोलमोटर जो आहे तो काय आहे तर दाना आहे. म्हणजेच आपण इथे स्क्वायर आणि राऊंड, चौकोन आणि काय तर राऊंड, ह्या दोघांची इथे जी तुलना आहे ती केली गेलेली आहे. हे स्क्वायर आहे आणि हे आहे राऊंड. नेक्स्ट आपण बघू शकतो कूल ॲज अ केव, कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. आता इथे केव म्हणजे काय तर गुहा. इथे या गुहेमध्ये सगळ्यात आधी कोण राहत होते तर माणसे राहत होते. का तर त्यांचं उन्हापासून तसेच पावसापासून थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून जंगलामध्ये ज्या गुहा असायच्या त्याच्यामध्ये माणसं जे आहे ते आधी राहत होते. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे कोण राहायला लागलं तर प्राणी स्वतःचा बचाव करण्यासाठी उन्हापासून जे काही रेनफॉल आहे म्हणजेच जो काही पावसाळा आहे, हिवाळा आहे त्यापासून संरक्षण करण्यासाठी या गुफेमध्ये प्राणी देखील राहू लागले. नेक्स्ट आहे वॉर्म ॲज अ टोस्ट. आता हा टोस्ट आहे तो कसा आहे बघा, आपण काय करत असतो सकाळी सकाळी चहा नाश्त्याला आपण गरम गरम असे काय घेत असतो तर जे टोस्ट आहे ते आपण घेत असतो. म्हणजे हा टोस्ट कसा आहे तर गरम आहे. आणि ही गुफा कशी आहे, कूल आहे, थंडी आहे. म्हणजे इथे गरम आणि थंड यांचं काय केलं गेलेलं आहे तर तुलना केली गेली आहे, कंपॅरिझन केलं गेलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे काय झालेलं आहे तर ही जी तुलना आहे ती केली गेलेली आहे. नेक्स्ट आपण पाहू शकतो की नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ गोस्ट.
आता इथे आपल्याला ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे, दोन पिक्चर दिसत आहे. हा जो पहिला पिक्चर आहे तो बघा काय आहे, तर नॉइझी ॲज अ रोड ड्रिल हा आहे. म्हणजेच काय की आपण जेव्हा एखाद्या मशीनने रोड जेव्हा खोदत असतो तेव्हा त्या मशीनचा आवाज आपल्याला माहिती आहे की किती स्प्रेड झालेला असतो, किती दूरवर पसरलेला असतो. म्हणजे इथे काय आहे तर गोंगाट आहे. नॉइझी म्हणजेच काय तर गोंगाट. आणि दुसऱ्या चित्रात आपण बघू शकतो क्वाईट ॲज अ घोस्ट. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय असतं, एवढी शांतता असते की त्या शांततेमध्ये काय असेल की एखादं भूत दडलेलं असेल. घोस्ट म्हणजे काय तर भूत. अगदी शांततेमध्ये जायला आपण काय करत असतो तर घाबरत असतो. म्हणजेच इथे काय होतं की नॉइझी ॲज अ रोड ड्रिल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दाखवलं गेलेलं आहे की एका रोडवरती काय आहे तर एका रोडवरती अगदी गोंगाट आहे. आणि दुसरी जे आपल्याला कंपॅरिझन केलेलं गेलेलं आहे तिथे क्वाईट ॲज अ घोस्ट. म्हणजे एवढी शांतता आहे की आपण त्या शांततेला काय करत असतो, घाबरत असतो. आता ही नॉइझी आणि क्वाईट यामधली काय झालेली आहे तर कंपॅरिझन आपण इथे केलेली आहे. नेक्स्ट जी आपली लाईन आहे ती आहे स्ट्रॉंग ॲज अ ॲन ऑक्स. आता इथे देखील आपल्याला दोन पिक्चर दिसत आहे. फर्स्टमध्ये काय आहे, एक ॲनिमल आहे आणि सेकंडमध्ये आपण बघू शकतो आहे मीटर. तर फर्स्ट जी आपली लाईन आहे ती आहे स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स आणि नेक्स्ट जी आपली लाईन आहे ते आहे सॉफ्ट ॲज अ मीटर. तर अशा प्रकारे हा काय आहे तर हा खूप स्ट्रॉंग आहे, बलवान आहे. ही झाली एका प्रकारची तुलना. तर मला सांगा त्याच प्रकारे हे जे मिटन आहे कसं आहे तर अगदी सॉफ्ट आहे. त्याची आणि ह्या ऑक्सची तुलना होणार आहे का तर नाही, कारण हे कसे आहेत तर ऑपोजिट आहेत. यांची तुलना जी आहे ते आपण करू शकत नाही. म्हणजेच एका ठिकाणी बल्हाडे आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कसं आहे तर सॉफ्ट असं आहे. नेक्स्ट जी आपली लाईन आहे ती आहे डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. आता टनल म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे. टनल म्हणजे एक बोगदा आपण त्याला म्हणतो, तो आहे टनल. आपण कधी गावी वगैरे गेलो असेल तेव्हा आपली जी ट्रेन आहे ती एखाद्या बोगद्यामधून काय होते तर ती जात असते. तेव्हा खूप भयावह असं काय राहतं तर वातावरण निर्मिती जी आहे ती होत असते. म्हणजेच एका बोगद्यातून जेव्हा आपली ट्रेन जाते तेव्हा आपण त्या अंधाराला काय करतो तर घाबरतो. म्हणजे असं हे टनल आहे ज्यामध्ये काय आहे खूप डार्कनेस आहे, खूप अंधार असा आहे. आणि नेक्स्ट जो आहे ते आहे लाईट ॲज द मून. काय आहे नेक्स्ट, लाईट ॲज द मून. आता हा जो लाईट ॲज द मून आहे म्हणजेच काय की जेव्हा बघा अमावस्या असते तेव्हा चंद्र देखील नसतो आणि तेव्हा सगळीकडे डार्कनेस असतो, सगळीकडे खूप सारा असा अंधार असतो. पण जेव्हा पौर्णिमा असतो तेव्हा मात्र ह्या चंद्राचा जो प्रकाश आहे सगळीकडे पसरलेला असतो, स्प्रेड झालेला असतो. म्हणजे एकीकडे बघा काय आहे तर टनल आहे आणि दुसरीकडे काय आहे तर ह्या चंद्राचा जो प्रकाश आहे तो आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणजे थोडक्यात काय, एकीकडे अंधार आहे आणि एकीकडे थोड्याफार प्रमाणात का होईना पण काय आहे, उजेड आहे. बघा जेव्हा आपण घरामध्ये लाईट गेलेली असते आणि तेव्हा आपण मोमबत्ती लावतो किंवा दिवा लावतो तेव्हा त्या एका ज्योतीने काय होतं तर संपूर्ण जो अंधार झालेला असतो तो काय होतो तर थोडाफार प्रमाणात दूर झाल्यासारखा आपल्याला होतो. म्हणजे लाईटची एक किरण देखील काय होते तर ती देखील संपूर्ण अंधाराला काय करत असते तर प्रकाशामध्ये कन्वर्ट करत असते. म्हणून एकीकडे काय आहे डार्क आहे आणि एकीकडे काय आहे लाईट आहे. डार्क आणि लाईट यांच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे तर कंपॅरिझन केलेलं गेलेलं आहे आणि हे एकमेकांचे काय आहे तर ऑपोजिट आहे. आणि नेक्स्ट जी आपली लाईन आहे ती आहे नाईट टाईम, मिड नाईट. नेक्स्ट आहे डे टाईम, नून. आता नाईट टाईम ही जी मिड नाईट आहे अगदी इव्हनिंग आपण त्याला म्हणून, तेव्हा सूर्य जो आहे तो मावळताना आपल्याला एका चित्रामध्ये दिसत आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे डे टाईम, नून. म्हणजे एका ठिकाणी काय आहे आफ्टरनून आहे, दुपार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे तर इव्हनिंग आहे. म्हणजे इथे नाईट आणि डे यामध्ये काय केले गेलेले आहे तर कंपॅरिझन जे आहे ते केलं गेलेलं आहे. नेक्स्ट आहे टॉल ॲज अ गेंट. काय आहे बघा, टॉल ॲज अ गेंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. आता इथे आपण बघू शकतो की एक मनुष्य जो आहे तो कसा जो राक्षस आहे तो अगदी कसा आहे तर उंच आहे आणि इथे एल्फ
जो जोकर आहे तो कसा आपल्याला दिसत आहे, तर तो ठेंगणा अशा स्वरूपात आपल्याला दिसत आहे. म्हणजे टॉल आणि शॉर्ट यामध्ये कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. आणि हे दोघंही कसे आहेत, तर एकमेकांचे ऑपोजिट आहे. नेक्स्ट आहे क्रूक ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. आता इथे आपण बघू शकतो हा काय आहे, क्रूक ॲट अ माउंटेन पाथ. आता हा जो रस्ता आहे माउंटेनचा, हा कसा असतो, झिगझॅग असतो. आपण कधी जर डोंगरावरती चढलो असेल आणि डोंगरावरती जर रस्ता बनलेला असेल तर तो सरळ बनलेला असतो का, तर नाही, तो अगदी झिगझॅग स्वरूपाचा बनलेला असतो. म्हणजे हा जो रस्ता आहे तो कसा आहे, झिगझॅग स्वरूपाचा आहे. नंतर आपण बघू शकतो स्ट्रेट ॲज अ शेल्फ. आणि हे जे शेल्फ आहे ही कशी असते, स्ट्रेट असते. आणि हा जो रस्ता आहे डोंगरावरचा तो कसा आहे, तर नागमोडी वळणाचा आहे. म्हणजे इथे क्रूक आणि स्ट्रेट याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे, तर कंपॅरिझन केलं गेलेलं आहे. नेक्स्ट बघा काय आहे, द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स. जे वर्ल्ड आहे ना ते कसं आहे, तर विरोधाभासाचं आहे. सो थिंक होप सम युअरसेल्फ. मग बघा, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. मग आपल्याबद्दल देखील आपण काय करायला पाहिजे, तर अशाच प्रकारचा विचार करायला पाहिजे. बघा इथे दिलेला आहे आपल्याला चार्टमध्ये की फर्स्ट आहे ब्युटिफुल, अगली, ड्राय त्याचा आहे वेट, मग आहे वीक, वीकचा आहे स्ट्रॉंग, स्मॉलचा आहे बिग, त्यानंतर टॉपचा आहे बॉटम, आणि राईट, वॉर्म, वाईट, नॅरो, यंग आणि ओल्ड. अशा प्रकारे जे ऑपोजिट वर्ड्स आहेत ते आपण इथे अभ्यासलेले आहे. हे कुठले वर्ड्स आहे, तर हे सगळे ऑपोजिट वर्ड्स आहे. म्हणून आपण दुसऱ्यांना काय करायचं आहे, तर फॉलो करण्यापेक्षा आपल्याला स्वतःला कुठल्या मार्गाने जायचं आहे हे आपण, त्याचा जो विचार आहे तो आपण इथे करायला पाहिजे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे जी पोएम होती आपली ती पोएम आपण एक्सप्लेन केलेली आहे. आता त्याचा जो मीनिंग आहे तो देखील इथे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर पहा इथे, दिस पोएम कम्पेअर्स टू ऑपोजिट थिंग्स लाईक नाईट अँड डे ऑर स्ट्रॉंग अँड सॉफ्ट एक्सेट्रा. म्हणजे ही जी पोएम आहे ती दोन गटामध्ये काय केलेली आहे, विभागली गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की दोन शब्दांमध्ये किंवा दोन गोष्टींमध्ये काय केलं जातं, तर कंपॅरिझन केलं जातं. जसे की नाईट अँड डे ह्या दोन्ही गोष्टी कशा आहे, खूप विभिन्न आहे आणि याच्यामध्ये काय केलं जातं, कंपॅरिझन. जसं स्ट्रॉंग अँड सॉफ्ट आणि दस दॅट इज राईट वी कम्पेअर ऑन थिंग दॅट इज common between these two opposite things. For example, we compare the light during day and night or height in gained and an elf or the taste of a lemon or lime. आता इथे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला माहीत आहे की काय केलं गेलेलं आहे, तर कंपॅरिझन केलं गेलेलं आहे, तुलना केली गेलेली आहे. ती प्रत्यक्षात कशी आहे, तर ऑपोजिट आहे. जसे की लेमन कसं असतं, आंबट असतं, आणि एखादी गोष्ट काय असते, गोड असते, स्वीट असते. जसे की आपण स्वीट आपल्याला खूप आवडत असतं, ते कसं असतं, लाडू म्हणा किंवा मिठाई म्हणा, ती कशी असते, स्वीट असते. तर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन होऊ शकतं का, तर नाही. का, कारण ह्या गोष्टी कशा आहेत, तर टोटली ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या ऑपोजिट आहे. म्हणून यांचं जे कंपॅरिझन आहे ते होऊ शकत नाही. मग आता याची जी समरी आहे ते आपण इथे पाहणार आहोत की इन दिस पोएम वी सॉ कंपॅरिझन्स ऑफ द ऑपोजिट्स दॅट हॅव ॲट लिस्ट वन फीचर्स इन कॉमन. आता स्वतःशीच आपण काय करायला पाहिजे की कंपॅरिझन करायला पाहिजे. म्हणजेच कसं की आता एखादा व्यक्ती जर काही एखाद्या स्किलमध्ये जर तो डेव्हलप असेल किंवा ती स्किल जे आहे त्याने कॅच केलेली असेल किंवा तो त्या स्किलमध्ये परिपूर्ण असेल, तर ती स्किल आपल्या अंगी येईलच असे नाही. मग आपल्याला एखादा असाही एक क्वालिटी आपल्यामध्ये असते की जी आपल्याला काय करायला पाहिजे की ती डेव्हलप करायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय होणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या त्या क्वालिटीमुळे आपल्याला फायदा होणार आहे. म्हणूनच आपण आपल्यातील स्किल काय करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण हे कंपॅरिझन जे आहे, ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेली आहे. आता गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे ते आपण समजून घेणार आहोत.
तर पहा मुलांना, आपली जी पोएम होते ते होते 2.1 कम्पॅरिझन. आता एखाद्या गोष्टीशी कसं कम्पॅरिझन करायचं हे जे आहे ते आपण लर्न केलेलं आहे. ही जी पोएम आहे ते आपण लर्न केलेली आहे. आता त्याच्या गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे घेऊन देखील आपण ही जी पोएम आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला मग मुलांना, गेमच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, इथे 5 प्रकारचे काय दिलेले आहेत, तर गेम दिलेले आहेत आणि या गेमपैकी एक गेम जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तर बघा, क्रिकेट हा एक आपण इथे गेम घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन देखील देण्यात आलेले आहे. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ. व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ आणि त्यासाठी सांगितलेलं आहे क्रूक, ऑपोजिट्स, हाईट आणि रॉक मिटन. मग इथे व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ आपल्याला माहिती आहे ते काय आहे, अगदी बरोबर ऑपोजिट आहे. जे संपूर्ण जग कसं आहे तर विरोधाभासाचं आहे. मग नेक्स्ट जो आपला प्रश्न आहे तो आहे व्हॉट इज हार्ड अँड व्हॉट इज सॉफ्ट. काय कठीण आहे आणि काय मऊ आहे. बघा, क्रूक, ऑपोजिट्स, रॉक मिटन, हाईट. काय असणार आहे, अगदी बरोबर रॉक मिटन हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट इज कॉमनली कम्पेअर्ड इन अ गेंट अँड अँड एल्फ. आता यांच्यामध्ये काय कम्पेअर केलं गेलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, रॉक मिटन, ऑपोजिट्स, क्रूक अँड हाईट. तर आपल्याला माहिती आहे की गेंटची जे हाईट आहे ती कशी आहे, टॉल आहे आणि एल्फ जे हाईट जी आहे ती कशी आहे, शॉर्ट आहे. म्हणजे त्या हाईटचा काय केलं गेलेलं आहे तर कम्पेअर केलं गेलेलं आहे. म्हणून हाईट हे काय आहे, आपलं राईट आन्सर आलेला आहे. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे हाऊ इज अ माउंटेन पाथ. हाऊ इज अ माउंटेन पाथ. बघा, क्रूक, हाईट, रॉक मिटन आणि ऑपोजिट्स. मग हाऊ इज अ माउंटेन पाथ हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे की हाऊ इज अ माउंटेन पाथ. मग ते कसं आहे बघा, क्रूक, हाईट, रॉक मिटन आणि ऑपोजिट. आपल्याला माहिती आहे की माउंटेन पाथ कसा आहे, नागमोडी वळणाचा आहे, म्हणजेच कसा आहे तर क्रूक असा आहे. तर पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते राईट आलेलं आहे. आणि अशा प्रकारे गेमच्या माध्यमातून आपण ही जी पोएम आहे आपली 2.1 कम्पॅरिझन, ही पोएम जी आहे ते आपण समजून घेतलेली आहे. आता त्यावरती आपण टेस्ट देखील घेणार आहोत. तर बघा मुलांनो, त्यावरती आपण टेस्ट घेऊया की हाऊ इज अ माउंटेन पाथ. आता माउंटेन पाथ कसा आहे पहा, क्रूक, हाईट, रॉक मिटन आणि ऑपोजिट. काय असणार आहे, अगदी बरोबर तो असणार आहे क्रूक. आणि नेक्स्ट असणार आहे व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ. व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ, क्रूक, ऑपोजिट्स, हाईट, रॉक मिटन. तर जे वर्ल्ड आहे ते सगळं कसं आहे, विरोधी आहे, म्हणजे ऑपोजिट्स आहे. आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे व्हॉट इज कॉमनली कम्पेअर्ड इन अ गेंट इन एल्फ. तर काय कम्पेअर याच्यामध्ये केलं गेलेलं आहे पहा, रॉक मिटन, ऑपोजिट्स, क्रूक आणि हाईट. काय केलं गेलेलं आहे, अगदी बरोबर हाईटचं जे कम्पॅरिझन आहे ते ह्या दोघांमध्ये केलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट इज हार्ड अँड व्हॉट इज सॉफ्ट. काय कठीण आहे आणि काय मऊ आहे. बघा, क्रूक, ऑपोजिट्स, रॉक मिटन आणि हाईट. काय असणार आहे, अगदी बरोबर याच्यामध्ये जो हार्ड आहे तो असणार आहे दगड आणि जो सॉफ्ट आहे ते आहे जे मॅट असते ती मिटन. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण हे जे पोएम आहे कम्पॅरिझन यावरती आपण टेस्ट देखील घेतलेली आहे. आणि लास्ट जे आहे क्वेश्चन आन्सर हे देखील काय करणार आहोत आपण, तर कम्पॅरिझन या पोएमचे स्पष्टीकरण इथे घेणार आहोत. तर बघा, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की नोट द डिफरन्स बिटवीन ड्राईव्ह अँड राईड, यूज द 2 वर्ड्स करेक्टली इन युअर ओन सेंटेन्सेस. आणि त्याचं जे आन्सर आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, आपल्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आपण बघूया. तर राईड मीन्स काय, तर टू सिट ऑन अँड बी कॅरी बाय ॲन ॲनिमल ऑर अ 2 व्हीलर. आणि नेक्स्ट आहे सेंटेन्स मीन्स आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल.
म्हणजेच बाईकवर बसायला, टू व्हीलरवर बसायला आपल्याला खूप आवडतं. आणि सेंटेन्सेस काय आहे, आय डोंट लाईक टू राईड ऑन अ कॅमल. कॅमल म्हणजेच काय तर उंट, म्हणजे त्याची राईड करायला आवडत नाही. नेक्स्ट आहे टू सिट इन अ व्हेकल अँड फोर्स टू गो इन सम डायरेक्शन्स. हे आपलं काय झालेलं आहे तर ड्राईव्ह. नेक्स्ट आहे त्याचं सेंटेन्स जे आहे ते कसं बनवलेलं आहे बघा, माय फादर ड्राईव्हज द कार विथ फुल स्पीड. हे त्याचं आपण सेंटेन्स बनवलेलं आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण इथे घेणार आहोत की राईट नेम ऑफ द व्हेकल्स. आता व्हेकल्सचे जे नेम्स आहेत ते आपण इथे सांगायचे आहे. व्हेकल्स म्हणजेच काय तर व्हेकल्स म्हणजे जे काही साधने असतात, वाहनांची जे काही साधने असतात ती. तर वाहनांची साधने बघा काय काय आहेत तर बायसायकल आहे, बुलक कार्ट आहे, कार आहे, बस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रक, मोटरसायकल, स्कूटर, बोट. हे देखील काय आहे तर हे व्हेकल्स आहेत. व शिप आहे, ट्रेन आहे, हेलिकॉप्टर आहे आणि एरोप्लेन. हे सगळे काय आहेत व्हेकल्स आहेत. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो असा आहे की हाऊ इज अ माउंटेन पाथ. आता माउंटेन पाथ कसा असतो आपल्याला माहीत आहे, तो असतो क्रोक, म्हणजेच काय तर नागमोडी वळणाचा हा माउंटेन पाथ असतो. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ. आता वर्ल्ड जो आहे तो कसा असतो तर तो ऑपोजिट्स असतो. कसा असतो तर विरोधी असा असतो. प्रत्येक माणसाची प्रत्येक गोष्ट जी आहे ती कशी असते तर ही विभिन्न असते, वेगळी असते. म्हणजेच कशी असते तर ऑपोजिट्स. हे जे वर्ड्स आहे हे सगळं कसं आहे तर ऑपोजिट्स आहे, विरोधाभासी आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे की व्हॉट इज हार्ड अँड व्हॉट इज सॉफ्ट. आता आपल्याला माहिती आहे की सॉफ्ट काय आहे आणि हार्ड काय आहे तर अ रॉक, अ मिटन. हार्ड काय आहे तर रॉक आहे आणि मिटन काय आहे तर सॉफ्ट आहे. नेक्स्ट जो आपला लास्ट क्वेश्चन आहे तो आपण घेऊया की व्हॉट इज कॉमनली कम्पेअर्ड अगेन अँड इन एल. तर आपल्याला माहिती आहे की ह्या दोघांमध्ये कशाचं कम्पेअर केलं गेलेलं आहे तर ते हाईटचं म्हणजे उंचीचं जे कम्पॅरिझन आहे ते कशामध्ये गेटमध्ये आणि एल्फमध्ये केलं गेलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण काही क्वेश्चन आन्सर जे आहे ते देखील या पोएमचे आपण इथे घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपलं 2.1 कम्पॅरिझन हे जे पोएम आहे ते आपण लर्न केलेले आहे. तसेच त्यावर गेम घेतलेला आहे आणि टेस्ट देखील घेतलेले आहे. तसेच काही क्वेश्चन आन्सर देखील आपण इथे त्यांचा सराव करून घेतलेला आहे. त्यांची जी प्रॅक्टिस आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली हे जे पोएम आहे 2.1 कम्पॅरिझन ही पोएम आपली कंप्लीट झालेली आहे. आणि आपण या पोएममधून काय शिकलेलो आहोत की इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपण स्वतःशीच काय करायला पाहिजे, स्वतःशी तुलना करायला पाहिजे आणि स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर हा जो मोलाचा बोध आहे तो आपल्याला या पोएममधून मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपली जी 2.1 कम्पॅरिझन ही जी पोएम आहे ती कंप्लीट झालेली आहे. लवकरच आपण भेटूयात एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.